महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. चांदवड घाटात धावत्या एसटी बसला आग, 54 प्रवासी थोडक्यात बचावले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी धावत्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. शहादा येथून नाशिककडे जाणारी ही बस चांदवड घाट उतरून खोकड तलावाजवळील निसर्ग हॉटेलसमोर आली असता बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये एकूण 54 प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच चांदवड नगर परिषदेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दरम्यान बसमधील वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे काही काळ मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक परिणाम झाला होता. चांदवड प्रतिनिधी संजय जाधव.